गुड इव्हनिंग डिअर स्टुडंट्स. कालच्या लेक्चरला आपण थोडंसं क्लायंट साईड स्क्रिप्ट म्हणजे काय, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, या गोष्टी थोड्याशा आपण पाहिल्या होत्या. कालचं माझा फर्स्ट सेशन होतं. थोडंसं मी कालच्या लेक्चरला ऑब्झर्व करत होतो, बरेचसे स्टुडंट अननेसेसरी चॅटिंग करत होते. त्यामुळं त्यांच्यासाठी एक सूचना आहे, चॅटिंग हे फक्त सब्जेक्ट रिलेटेड असणं गरजेचं आहे. अननेसेसरी चॅटिंगचा जो काही टॉपिक असतो, म्हणजे तुम्ही एकमेकाशी काहीतरी हाय हॅलो बऱ्याच गोष्टी तुम्ही शेअर केलं होत्या कालच्या चॅटिंगमध्ये. इथून पुढं असं जर काही चॅटिंग सापडलं तर मी सरळ त्या स्टुडंटला ब्लॉक करणार आहे. तुमच्याकडून काही सजेशन्स असतील तर डेफिनेटली त्यासाठी मोस्ट वेलकम आहोत आम्ही, पण ते सजेशन्स ह्या प्रॉपर रूटला धरून असणं गरजेचं आहे. काल सजेशन्स होत्या की ऑनलाईन सेशन घ्या सर, लाईव्ह सेशन घ्या. ॲक्च्युली मी लाईव्ह सेशनसाठीच डिमांड केली होती, पण तुमचं जे काही टाईम टेबल आहे त्या टाईम टेबलमध्ये खूप हेक्टिकपणा आलेला आहे आणि स्वतः लिगाडी सरांनीच मला सांगितलेलं आहे की यू जस्ट गो फॉर लाईव्ह स्ट्रीमिंग. त्यासाठीचा हा ॲक्च्युली खटाटोप होता माझा. कालपासून मी लेक्चर चालू करण्याचं कारण ते होतं. आपल्या सगळ्यांनाच थोडेसं परिस्थितीची जाणीव असणं गरजेचं आहे. सध्या आपण कोविड-19च्या आता जस्ट आपण थोडंसं एंड स्टेजला आहोत. त्यामुळे तुमचंही पार्टिसिपेशन, तुमचंही थोडंसं सहकार्य गरजेचं आहे. अननेसेसरी कुणाच्या तरी दुसऱ्या लॉग इन करायचं आणि बॅड कमेंट पास करायचं, याला काही अर्थ नाही. जर बॅड कमेंट पास करायच्याच आहे तर सरळ आपलं स्वतःचं नाव टाकून लॉग इन करायचं आणि मग बॅड कमेंट पास करायच्या. समजत नसेल तर व्हिडिओ तुम्हाला एकदा नाही नंबर ऑफ टाईम्स तुम्ही बघू शकता व्हिडिओ. त्यातूनही काही कळत नसेल तर आज आपण अजून असं नाही की आपण सगळे ऑनलाईन सेशन्स घेणार आहोत. या महिन्यानंतर मे बी आपल्याला ऑफलाईनपणे आपल्याला लेक्चर मिळेल. त्यामुळे थोडंसं यासाठी आपलं पेशन्स गरजेचे आहेत आणि लक्ष देऊन ऐकलं की समजण्यासारखं काहीच नसतं, फक्त लक्ष देऊन ऐकावं लागतं. सो आय होप की तुम्हा सगळ्यांना जे काही मी इन्स्ट्रक्शन आता दिलेले आहेत ते तुम्ही पाळाल. मला माहीत नाही की तुम्हाला जावास्क्रिप्टच्या बाबतीतला जो काही पॉईंट आहे किंवा त्याचा जो रिलेटेड HTML चॅप्टर आहे जो झाला आहे की नाही हे मला माहीत नाही, पण मला सांगण्यात आलं होतं की तो झालेला आहे. तो पार्ट जाधव मॅडम घेणार आहेत. त्यामुळं त्या पार्टविषयी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही जाधव मॅडमशी कॉन्टॅक्ट करा. जावास्क्रिप्ट आणि सायबर लॉ हे जे 2 चॅप्टर्स आहेत, याविषयी काही डाऊट असेल तर यू कॅन आस्क मी. माय मोबाईल नंबर इज देअर इन द ग्रुप. यू कॅन डिरेक्टली मॅसेज मी, बट द क्वेश्चन शुड बी रिलेटेड टू द syllabus. Okay, fine. Now without wasting time, today I want to start with the concept of variables in JavaScript. तर या लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे की what are the new concept that are going to be introduced with the help of a new language, that is scripting language in your syllabus, that is JavaScript. तर त्यातला जो बेसिक कन्सेप्ट होता की जावास्क्रिप्टचा कोड कसा लिहिला जातो. सो फॉर दॅट देर इज अ स्क्रिप्ट टॅग. हा टॅग नेहमी आपण कशाच्या अंडर लिहितो तर यू कॅन राईट इनसाइड द बॉडी सेक्शन ॲज वेल ॲज इनसाइड द हेड सेक्शन. म्हणजे दोन्हीपैकी कुठल्याही एका सेक्शनला तुम्ही लिहू शकता. याचं तुम्हाला मी डेमॉन्स्ट्रेशन पण नोटपॅड थ्रू दिलं होतं. त्यामुळे त्या लेक्चर थ्रू तुम्हाला एवढं कळालं असेल की जावास्क्रिप्टचा कोड आपण हा नोटपॅडमध्ये लिहितो, नोटपॅडमध्ये, आणि दिलेलं स्ट्रक्चर हे तुम्हाला मी एक्सप्लेन केलं होतं. आणि तो आपण रन करतो कोणत्याही ब्राउझर थ्रू, जे ब्राउझर तुमच्या PCवरती अवेलेबल असेल. मग तो इंटरनेट एक्सप्लोरर असो, गुगल क्रोम असो किंवा मोझिला फायरफॉक्स असो, तर त्या थ्रू तुम्ही तो रन करू शकता. तर ॲक्च्युली आपल्याला सुरुवात करायची आहे, कारण नंबर ऑफ एक्झाम्पल्स बघण्यापूर्वी आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. सो फर्स्ट कन्सेप्ट ऑफ जावास्क्रिप्ट, दॅट इज व्हेरिएबल्स. द व्हेरिएबल्स इज अ बेसिक युनिट ऑफ स्टोरेज इन जावास्क्रिप्ट प्रोग्राम. ना व्हॉट इज मिनिंग ऑफ व्हेरिएबल इन आवर डे टू डे लाईफ, किंवा मॅथमॅटिकल भाषेमध्ये बोलायचं झालं तर व्हेरिएबल म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण चल म्हणतो. आणि ते व्हेरिएबल कशासाठी वापरतो आपण की व्हेरिएबल इज यूज्ड इन द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन टू कॅरी आउट सर्टन ऑपरेशन्स. म्हणजे काही ना काहीतरी आपल्याला ऑपरेशन करायचं असतं, मग ते ॲडिशन ऑफ 2 नंबर्स असो, सबस्ट्रॅक्शन असो, मल्टिप्लिकेशन असो किंवा आणि लॉजिकल पार्ट असो, यासाठी आपण काय करतो तर व्हेरिएबल्स वापरतो. तर व्हेरिएबल हा नॉर्मली आपण बघितलं तर आपण जसं अल्फाबेट्स आहेत इंग्लिशमधले आपण ABCD, ओके, या प्रकारेच आपण व्हेरिएबल्स XYZ अशा प्रकारचे व्हेरिएबल्स आपण वापरत आलो आहोत इन आवर डे टू डे लाईफ ॲज फार ॲज द मॅथ्स सब्जेक्ट इज कन्सर्न.
सध्या आता थोडंसं आपल्याला जावास्क्रिप्टच्या बाबतीतला विषय बघायचा आहे की जावास्क्रिप्टमध्ये व्हेरिएबल पॉईंट काय करतं किंवा व्हेरिएबल व्हॉट इज द टर्म व्हेरिएबल मीन्स. सो ॲज व्हेरिएबल इज नथिंग बट इट इज अ नेम असाइन टू अ मेमरी लोकेशन विच होल्ड्स व्हॅल्यू. म्हणजे एक नॉर्मल एम असतो आपला की एखादी व्हॅल्यू जर मला रेफर करायची असेल तर मी ती व्हॅल्यू एका व्हेरिएबलला सेव्ह करतो आणि मग ते व्हेरिएबलचं नाव ॲज अ रेफरन्स ऑफ दॅट व्हॅल्यू आय कॅन यूज इन द प्रोग्राम. सिम्पल वे जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर रोल नंबर असाइन टू द स्टुडंट इन अ क्लास. म्हणजे एखाद्या मुलाला आपण जे रोल नंबर असाइन करतो व्हॉट इज द पर्पज बिहाइंड दॅट टू आयडेंटिफाय द एक्झॅक्ट स्टुडंट रोल नंबर इज असाइन. त्यामुळे प्रेझेंटी घेताना आपण कधी नाव पुकारत नाही किंवा नाव अनाऊन्स करत नाही, आपण अनाऊन्स काय करतो रोल नंबर अनाऊन्स करतो. बट वेन आय विल से दॅट रोल नंबर 1 डेफिनेटली दॅट रेफरन्स मीन्स स्टुडंट नोज दॅट हीज ऑर हर रोल नंबर इज 1. सो तो इनडिरेक्टली काय असतो रोल नंबर थ्रू त्या मुलाला दिलेला कॉल असतो. सो दॅट द स्टुडंट ही ऑर शी मी स्टँड अँड से दॅट येस प्रेझेंट सर ऑर समथिंग एल्स. इन द सेम वे व्हेरिएबल हा काय असतो प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये टू होल्ड द व्हॅल्यू ऑर टू रेफर द व्हॅल्यूसाठी वापरतात. म्हणजे एखादं व्हॅल्यू जर मी एखाद्या व्हेरिएबलला सेव्ह केली अँड इन दॅट इफ आय हॅड यूज दॅट व्हेरिएबल देन डेफिनेटली दॅट व्हेरिएबल विल बी रिप्लेस्ड बाय इन्सर्टिंग इट्स व्हॅल्यू. ओके. व्हेरिएबल नेम मे कन्सिस्ट ऑफ अल्फाबेट्स. काय काय असू शकतं तर अल्फाबेट्स असतात त्याच्यामध्ये. अजून काय असू शकतं तर डिजिट्स असू शकतात ॲज वेल ॲज एकमेव स्पेशल कॅरेक्टर आहे ज्याचं नाव अंडरस्कोर. सो दीज अँड डॉलर कॅरेक्टर. सो दीज आर द सेट ऑफ रूल्स टू डिसाईड द व्हेरिएबल नेम. आता याचं मी एक्झाम्पल थ्रू तुम्हाला मी एक्सप्लेन करतो आहे की हाऊ टू डिक्लेअर व्हेरिएबल. पण तत्पूर्वी व्हेरिएबल डिक्लेअर करण्या अगोदर मला काहीतरी नियम असतात, ते नियम काय हे माहीत असणं गरजेचं आहे. सो द व्हेरिएबल नेम मस्ट स्टार्ट विथ ॲन अल्फाबेट. म्हणजे एक नक्की आहे की तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना जसं मी मगाशी म्हटलं की मॅथ्समध्ये आपण ए बी एक्स वाय असे व्हेरिएबल्स घेतो. जर समजा तिथं नंबर ऑफ कॅरेक्टर्स असतील तर त्या कॅरेक्टरमधलं पहिलं कॅरेक्टर काय असणं गरजेचं आहे तर अल्फाबेट असणं गरजेचं आहे. सो दिस इज फर्स्ट रूल, दे मस्ट स्टार्ट विथ ॲन अल्फाबेट. त्यामुळं बेसिकली पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची सुरुवात अशी आहे की व्हेरिएबलचं नाव हे काय पाहिजे अल्फाबेट पाहिजे. सॉरी, व्हेरिएबलचं सुरुवातीचं कॅरेक्टर हे काय पाहिजे अल्फाबेट पाहिजे. दुसरं म्हणजे अप्पर केस अँड लोअर केस आर डिस्टिंक्ट. म्हणजे इथं जावास्क्रिप्ट ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. सो जावास्क्रिप्ट इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. सो हियर द व्हेरिएबल्स कॅन बी डिफर बाय देअर स्मॉल कॅप्स अँड I can say that capital letters itself. So upper case and lower case are distinct. This means that variable sum, now here one example is given. So this sum is written in lower case and one more variable that is referred as a means it is declared with the help of capital SUM. Okay, capital letters. Okay, so I can assign different values values to these two variables. म्हणजे जरी प्रोनाउन्सिएशन त्याचं समच असेल, दोन्हींचा प्रोनाउन्स हा सम येतोय SUM सम म्हणतो आपण त्याला. पण I can assign 10 value to this sum as well as 20 value to this capital SUM. So here JavaScript is a case sensitive language so that I can differ the variables, those are written in uppercase as well as in lowercase. So you should write the uppercase or lowercase variables in the same, but don't use the same word as a variable in uppercase as well as in lowercase. Now the third is it should not contain blank space or special symbol except underscore. Means suppose there is a need to declare the variable. For example, just take one example I am going to demonstrate over here. Suppose I want to declare a variable named as r space no. So meaning is that I want to declare the variable as rno. So you can declare these particular such kind of variables, but while declaring it you should not assign or you should not provide any space between your variable name. So here this r will be treated as a separate variable and this no will treat as a separate variable. But if you want to treat these r number as a single variable, you should not provide the space between that. तुम्ही स्पेस द्यायचा नाही. सो हिअर दिस आर नंबर विल ट्रीट ॲज अ सिंगल व्हेरिएबल. तरीसुद्धा तुम्हाला या दोन्ही गोष्टी सेपरेट करायच्या आहेत. सेपरेट इन द सेन्स काय, मला एकच व्हेरिएबल ट्रीट करायचं पण आर आणि एन ओमध्ये मला काय करायचं डिफर करायचं, काहीतरी डिफरन्स ठेवायचं. सो इन दॅट केस इन प्लेस ऑफ स्पेस यू कॅन मेन्शन आर अंडरस्कोर एन ओ. So it is possible. So now r underscore no will treat as a single variable rather than here r and space no. इथं तो काय होतं वेगळे ट्रीट होत होते. सो इथं r हा वेगळा व्हेरिएबल आहे, no हा वेगळा व्हेरिएबल आहे बिकॉज दॅट इज सेपरेटेड बाय स्पेस अँड विच इज नॉट गोइंग टू अलाउड इन द जावास्क्रिप्ट. सो इफ यू वॉन्ट टू separate that two
I can say that words or letters, you just simply insert, I can say that underscore character in between that. So here it should not contain blank space or special symbol except underscore. मग हा अंडरस्कोर सोडून म्हणजे तुम्ही आर डॉट, तुम्ही म्हणाल मग सर मी आर डॉट केलं तर आर डॉट नंबर, नाही, इट इज नॉट व्हॅलिड. तुम्ही म्हणाल आर ॲम्परसाईन और डॉलर हे चालतं, पण आर ॲम्परसाईन नाही चालत, हॅश चालत नाही. म्हणजे एकमेव स्पेशल कॅरेक्टर लक्षात घ्या, ते फक्त म्हणजे काय अंडरस्कोर. नॉर्मली हेच वापरतात, याच्या व्यतिरिक्त कुठलेही स्पेशल कॅरेक्टर व्हेरिएबलच्या नावामध्ये अलाउड केलं जात नाही. चौथा नियम काय बघा की स्टँडर्ड कीवर्ड्स आर नॉट अलाउडेड ॲज व्हेरिएबल नेम, फॉर एक्झाम्पल डॉक्युमेंट अँड वाईल. Now what is the meaning of the thing is that what is the meaning of keyword? So in the last lecture, कालच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं की काही वर्ड्स असतात, जसं इंग्लिश जर लँग्वेज म्हणले तर इंग्लिश लँग्वेजमध्ये पण दोन वर्ड्स आहेत, वेलकम आणि बाय हा वर्ड आहे. वेलकम हा वर्ड आहे, बाय एक वर्ड आहे, तर यांचा मिनिंग ऑलरेडी सेट आहे. म्हणजे असे काही कीवर्ड्स असे काही वर्ड्स जे त्या लँग्वेजनी प्रोव्हाइड केलेले आहेत, त्या वर्ड्सना आपण ॲज अ व्हेरिएबल म्हणून ट्रीट करू शकत नाही. जर असं झालं असतं तर आय कॅन चेंज द डेफिनेशन असाइन टू दॅट पर्टिक्युलर वर्ड मिनिंग. म्हणजे मी तुम्हाला बोललो होतो की वेलकम शब्द हा मी ज्यावेळी गेस्ट येणार आहे त्याच वेळेला वापरतो आणि बाय हा जाताना वापरतो. जर समजा मी याला व्हेरिएबल ट्रीट करू शकलो असतो तर आय कॅन यूज वेलकम इन प्लेस ऑफ बाय और बाय इन प्लेस ऑफ वेलकम. इट इज नॉट पॉसिबल इन रिअल लाईफ, का तर त्यांचे मिनिंग ठरलेले आहेत. तसं जावास्क्रिप्टचे पण काही कीवर्ड्स आहेत, काही प्रीडिफाईन वर्ड्स आहेत, रिझर्व वर्ड्स आहेत, तर ते वर्ड्स आपल्याला ॲज अ व्हेरिएबल वापरता येणार नाही. सो बिफोर गोइंग टू डिक्लेअर द व्हेरिएबल, बी शुअर दॅट इट इज नॉट अ कीवर्ड, इट शुड नॉट बी अ कीवर्ड. सो जसं एक्झाम्पल दिले तर डॉक्युमेंट हा कीवर्ड आहे, व्हाईल इज ऑल्सो वन कीवर्ड आहे, फॉर हा एक कीवर्ड आहे, FOR फॉर, इफ हा कीवर्ड आहे. म्हणजे असे काही कीवर्ड्स आहेत की जे प्रीडिफाईन कोणी दिलेले आहेत तर जावास्क्रिप्टनी दिलेले आहेत, त्यांना काहीतरी मिनिंग असाइन आहे. अँड ड्यू टू दॅट आय कांट यूज दॅट व्हेरिएबल ॲज अ व्हेरिएबल. आय कॅन यूज दॅट पर्टिक्युलर कीवर्ड ॲज अ व्हेरिएबल. नंतर पाचवा लास्ट नियम आहे की व्हेरिएबल नेम कॅन बी लिमिटेड अप टू 255 कॅरेक्टर्स. म्हणजे 255 कॅरेक्टरपेक्षा जास्त लेंथ असणारा व्हेरिएबल वापरू नका. नॉर्मली हे कधी प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही, कारण फार फार तर आपण 10 कॅरेक्टर्स हे मॅक्झिमम आपण वापरतो आपल्या व्हेरिएबलच्या नावामध्ये. म्हणजे समजा जर मला सपोज LPCK असं जर काय असेल तर मला थोडक्यात व्हेरिएबल वापरायचं असेल तर मी आय कॅन राईट LPCK. सो द लेंथ ऑफ दिस कॅरेक्टर व्हेरिएबल, लेंथ म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर इन अ व्हेरिएबल. आता हे जर एक व्हेरिएबल असेल त्याच्यामध्ये कॅरेक्टर किती आहेत, LPCK म्हणजे 4 कॅरेक्टर्स आहेत. असे किती असता कामा कितीपेक्षा जास्त असता कामा नयेत. सो इट शुड नॉट बी ग्रेटर दॅन 255 कॅरेक्टर्स. सो व्हेरिएबल नेम मस्ट लिमिटेड अप टू 255 कॅरेक्टर्स. इतकं प्रॅक्टिकली शक्य होत नाही, आपण प्रॅक्टिकली शॉर्ट फॉर्मच वापरतो व्हेरिएबल्सना. सो व्हेरिएबल नेम इन जावास्क्रिप्ट इज डिक्लेअर्ड विथ अ कीवर्ड. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट MCQ that is going to be asked in the question paper, that in JavaScript variable can be declared with a dash keyword. आता हा कीवर्ड आहे, कोणता कीवर्ड आहे, var कीवर्ड आहे. So the answer is var. Now here they are given as a syntax. Now how to declare the variable? So what is meaning of declaration? Let's understand first what is meaning of declaration. Declaration म्हणजेच काय, एखाद्या प्रोग्राममध्ये जर आपल्याला एखादं व्हेरिएबल वापरायचं असेल तर ते अगोदर डिक्लेअर करणं आवश्यक असतं. डिक्लेअर म्हणजे काय, त्या व्हेरिएबलची डेफिनेशन किंवा ते व्हेरिएबल काय आहे, त्या व्हेरिएबलचं नाव काय आहे, ते व्हेरिएबल कोणत्या प्रकारची व्हॅल्यू ॲक्सेप्ट करणार आहे, या सगळ्या गोष्टींचं अगोदर इन ॲडव्हान्स इंटरप्रिटर म्हणजे जो तुमचा जावास्क्रिप्टचा काय करणार आहे, कोड कंपाईल करणार आहे, रन करणार आहे, त्याला माहीत असणं गरजेचं असतं इन ॲडव्हान्स. तर त्यासाठी मला काय करावं लागतं, तर व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागतं. जसं मी विदाउट असाइनिंग रोल नंबर जर मी प्रेझेंटी घ्यायला गेलो आणि जर मी रोल नंबर 1 म्हणलं तर नो वन स्टुडंट कॅन रिप्लाय ॲज फार ॲज दे डोंट नो द रोल नंबर्स और ही ऑर शी डोंट नो द रोल नंबर. तेव्हा पहिला अगोदर मला रोल नंबर असाइन करावे लागतील आणि मग मी ती प्रेझेंटी घेईन क्लासची. इन द सेम वे इफ आय वॉन्ट टू यूज अ व्हेरिएबल इट शुड बी डिक्लेअर्ड फर्स्ट. ते डिक्लेअर करणं आवश्यक आहे आणि ते डिक्लेरेशन कोण करतं, सो देर इज अ कीवर्ड रेफर्ड ॲज अ var. नाव how to declare variable. So declare variable means what, you can declare a variable by using var keyword. Number of variables can be declared on a single line, or you can declare a single variable on a single line itself. म्हणजे आपण नंबर ऑफ व्हेरिएबल्स पण डिक्लेअर करू शकतो ॲज वेल एज एक सिंगल व्हेरिएबल पण डिक्लेअर करू शकतो. जसं इथं म्हणले बघा var स्पेस हा कीवर्ड आहे var, तर व्हेरिएबल नेम म्हणले, त्यामुळे इथं नाव तुम्ही काही देऊ शकता. फक्त ते नाव देत असताना तुम्हाला ह्या 5 जे नियम्स आहेत, दीज रूल्स यू शुड फॉलो. Okay, that means it must start with an alphabet. It should be treated differently as a lowercase and uppercase as far as this concept is concerned. तिसरा काय की दोन्हींच्या मध्ये म्हणजे एकाच व्हेरिएबलच्या मध्ये आपल्याला स्पेस देता येणार नाही.
एकमेव अंडरस्कोर हे स्पेशल कॅरेक्टर आहे जे अलाव केलं जातं. कीवर्ड्स ॲज अ व्हेरिएबल डिक्लेअर करता कामा नये. म्हणजे इथे तुम्ही वॅर डॉक्युमेंट असं लिहू शकत नाही किंवा वॅर व्हाईल असं लिहू शकत नाही किंवा वॅर हा शब्द लिहू शकत नाही. का तर वॅर while document are the keywords. Okay, so number of keywords can be separated or declared on a single line and each and every variable is going to separate by using a comma. म्हणजे इथं म्हणलं बघा where variable name एकच आहे, सेमिकोलन नाही. Now basically what is meaning of semicolon? So semicolon in JavaScript tells to the interpreter that there is a end of statement. जसं नॉर्मल आपण फुल स्टॉप देतो बघा, स्टेटमेंट संपलं की फुल स्टॉप देतो. फुल स्टॉपने आपल्याला काय कळतं की दॅट इज नथिंग बट द स्टेटमेंट इज गोइंग टू एंड ओव्हर दॅट, म्हणजे तिथं स्टेटमेंट संपलेलं आहे. ओके, इन द सेम वे जर समजा मी जावास्क्रिप्टमधलं एखादं स्टेटमेंट मला संपवायचं असेल म्हणजे एंड करायचं असेल तर आय शुड डिफाईन द सेमिकोलन आफ्टर द लास्ट वर्ड ऑफ द सेंटेन्स. त्यामुळे वॅर व्हेरिएबल नेम सेमिकोलन म्हणलेलं आहे. आता इथे एकच व्हेरिएबल मी डिक्लेअर केलं. असे जर मला नंबर ऑफ व्हेरिएबल्स लागणार असतील तर आय कॅन डिक्लेअर वॅर स्पेस व्हेरिएबल नंबर 1 कॉमा व्हेरिएबल नंबर 2 कॉमा व्हेरिएबल नंबर 3 अँड सो ऑन. and then after that at the last you are going to provide the semicolon. म्हणजे एक व्हेरिएबल एका लाईनला लिहिता येईल किंवा नंबर ऑफ व्हेरिएबल्ससुद्धा आपल्याला एका लाईनला लिहिता येतात. बट कीप इन माइंड नंबर ऑफ व्हेरिएबल्स कॅन बी सेपरेटेड बाय यूजिंग अ कॉमा. नाउ हियर टू डिक्लेअर मोर दॅन वन व्हेरिएबल नेम्स आर सेपरेटेड बाय अ कॉमा. तर मग कॉमा हे एकमेव स्पेशल कॅरेक्टर आहे जे दोन व्हेरिएबलच्या नावाच्या मध्ये येतं टू सेपरेट और टू ट्रीट दॅट व्हेरिएबल ॲज अ डिस्टिंक्ट व्हेरिएबल और आय कॅन से दॅट डिफरंट व्हेरिएबल्स. ओके, आता याच्यामध्ये काय तर बेसिकली सी दिस एक्झाम्पल म्हणले बघा वॅर ए. सो हियर व्हेरिएबल ए हॅज बीन डिक्लेअर्ड. नाउ वॅर ए कॉमा बी कॉमा सी दीज आर द 3 नेम्स असाइन टू द व्हेरिएबल. सो हियर व्हेरिएबल ए कॉमा बी कॉमा सी हॅज बीन डिक्लेअर्ड. नाउ दिस इज डिक्लेरेशन पार्ट. डिक्लेरेशन पार्ट कंटेन्स अ कीवर्ड रेफर्ड एज वॅर and after that you can mention your variable name, so a single or multiple. Now after that you can assign a value to that variable. So what is the meaning of assigning value to the variables? As this statement var z equal to 40. Now in this statement there are two, I can say that statements are there. One is declaration and second is initialization. So declaration means what? Here I had var a. Now let me explain. See this, suppose I had declared one variable that is var a. Now this is declaration part. So this is nothing but I can say that it is a declaration of variable named as a. Okay, मी a नावाचं variable declare केलं. Now what is meaning of initialization? When I am going to assign any value to the a variable, so a is equal, suppose I have written 10 over here. So this statement is nothing but initialization. So it is initialization statement. म्हणजे थोडक्यात काय की दॅट ए व्हेरिएबल हे काय करणार आहे 10 व्हॅल्यू काय करणार आहे सेव्ह करून घेणार आहे म्हणजे होल्ड करणार आहे. ओके, अँड इन फ्युचर सपोज इथंच मी काय केलं कॉमा म्हणलं सी आणि सॉरी बी आणि असं सी म्हणलं समजा, तर डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल ए बी सी डी. ओके, इथं ए बी सी तिन्ही पण होतील. त्यानंतर मी एची व्हॅल्यू 10 असाइन केली असं कन्सिडर करा. अँड देन आफ्टर दॅट आय हॅड असाइन बी इज इक्वल टू 20 ओव्हर इयर. And then I am going to take c is equal to a plus b. Now what is the purpose of here c is equal to a plus b? So I want to take addition of these two variables a and b. That means value hold by it. इथं 10 व्हॅल्यू कोणाचे a चे, 20 व्हॅल्यू कोणाचे b चे. मग मी काय करणार आहे 10 + 20 म्हणजे इथं मला a plus b मी रेफर केलं. म्हणजे व्हेरिएबल म्हणजे काय, व्हेरिएबल इज नथिंग बट रेफरन्स ऑफ द व्हॅल्यू स्टोर्ड इन इट. a मध्ये किती व्हॅल्यू स्टोअर केली आपण 10, b मध्ये किती केली 20 केली. मग आय कॅन राईट ऑल्सो हियर c इज इक्वल टू, मी असंही लिहू शकलो असतो 10 + 20. सो हे सुद्धा करेक्ट स्टेटमेंट आहे आणि हे पण करेक्ट स्टेटमेंट आहे. बट ॲज फार ॲज द लॉजिक इज कन्सर्न, जर तुम्ही व्हेरिएबल इनिशलाइज केले असतील तर यूज व्हेरिएबल नेम इन प्लेस ऑफ देअर व्हॅल्यूज. सो इथं 10 + 20 कधी आपण लिहित नाही, आपण काय लिहितो बघा a + b. सो हियर a's व्हॅल्यू इज 10 अँड b's व्हॅल्यू इज 20 अँड these values are going to replace with a and b and the addition should be saved to the variable c. ओके, याला म्हणतात इनिशियलायझेशन. आता एकाच वेळेला आपण डिक्लेरेशन इनिशियलायझेशन करू शकतो का? येस वी कॅन. इथं मी काय केलं बघा, पहिला व्हेरिएबल डिक्लेअर केले आणि त्यानंतर मग व्हॅल्यू असाइन करत गेलो. ओके, आता मी इथंच लिहू शकतो का? येस आय कॅन. a इज इक्वल टू 10 इथंच मी लिहू शकतो अँड b इक्वल टू 20. सो देर इज नो नीड टू असाइन इट अगेन अँड सिम्पली आय एम गोइंग टू टेक द ॲडिशन ऑफ a and b अँड आय एम गोइंग टू सेव्ह इन द व्हेरिएबल c. ओके, याला म्हणायचं काय तर इनिशियलायझेशन ॲज वेल ॲज डिक्लेरेशन. म्हणजे एकाच लाईनला आय कॅन
डिक्लेअर ॲज वेल ॲज आय कॅन इनिशलाइज द व्हेरिएबल. ओके, हा झाला पार्ट काय व्हेरिएबलचा. फाईन. याच्यानंतर आपल्याला बघायचं काय तर बेसिकली आपल्याला याच्यानंतर जो मेन पॉईंट आहे तो म्हणजे डेटा टाईप्स इन, याच्यातलाच मेन पॉईंट आहे डेटा टाईप्स इन जावास्क्रिप्ट. आता डेटा टाईप म्हणजे काय? सो डेटा इज अ एंटिटी. आता ती एक एंटिटी आहे जी आपल्याला टर्म म्हणून घ्यायची आहे डेटा टाईप्स. म्हणजे एखादं व्हेरिएबल ज्यावेळी डिक्लेअर करतो सॅट ॲट दॅट टाईम व्हॉट व्हॅल्यू आय एम गोइंग टू असाइन टू दॅट व्हेरिएबल, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी तर ए इज इक्वल टू काय केलेलं आहे 10, 10 हा काय नंबर आहे. बी इक्वल टू 20 आहे, 20 काय आहे नंबर आहे. समजा मी तर 10.5 असं केलं तर व्हॉट इज मिनिंग ऑफ 10.5? इट ऑल्सो मीन्स दॅट दिस इज द व्हॅल्यू दॅट आय वॉन्ट टू असाइन टू द व्हेरिएबल ए. म्हणजे टाईप ऑफ व्हॅल्यू कोणते आहे, मग इट मे बी अ नंबर असेल किंवा आणि कुठला कन्सेप्ट असेल तर त्या व्हॅल्यूज कोणत्या टाईपमध्ये येतात याच्यावरती जावास्क्रिप्टमध्ये काय डेटा टाईप्स डिफाईन केले गेलेले आहेत. सो कम्प्युटर इज मेनली यूज टू स्टोर इन्फॉर्मेशन अँड टू डू complex calculation. When we store information in it in the form of alphabets, numbers or alphanumeric values, JavaScript provides data types to store and use different types of values that are. So here first data type in the JavaScript is number. मग टाईप ऑफ डेटा कोणता आहे तर हे कशावरती ठरतं हे समजून घ्या पहिला अगोदर. ज्यावेळी आपण एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करतो ॲट दॅट टाईम विच व्हॅल्यू यू आर गोइंग टू असाइन टू दॅट व्हेरिएबल. म्हणजे एखादं व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतर त्याला तुम्ही कोणती व्हॅल्यू असाइन करणार आहात त्याच्यावरती त्याचा काय असतो डेटा टाईप हा ठरलेला असतो किंवा ठरवला जातो. ओके, तो म्हणजे काय तर फर्स्ट नंबर. आता नंबर डेटा टाईपमध्ये काय काय येतं, न्यूमरिकल व्हॅल्यूज स्पेशली बिलॉंग्स टू द नंबर डेटा टाईप. नंबर डेटा टाईप स्टोअर्स ऑर होल्ड्स, होल्ड्स म्हणजे साठवून ठेवणे, बोथ होल नंबर्स म्हणजे इंटिजर ॲज वेल ॲज फ्लोटिंग पॉईंट नंबर्स और फ्रॅक्शनल पार्ट म्हणून आपण त्याला. फ्लोटिंग पॉईंट नंबर्स म्हणजे इंटिजर असतील किंवा फ्लोटिंग पॉईंट नंबर असतील. मग अशी मी तुम्हाला म्हणलं की ते 20 हा काय इंटिजर आहे आणि 10.5 हा काय फ्लोटिंग पॉईंट नंबर आहे. सो यापैकी कुठली जरी व्हॅल्यू असेल म्हणजे इंटिजर असेल किंवा काय असेल फ्लोटिंग पॉईंट नंबर असेल, सो ॲट दॅट टाईम द टाईप ऑफ टाईप ऑफ दिस ए व्हेरिएबल शुड बी नंबर. म्हणजे एखादं व्हेरिएबल जर फ्लोटिंग पॉईंट नंबर किंवा इंटिजर नंबर जर घेत असेल म्हणजे काय स्टोअर करून घेत असेल, होल्ड करत असेल, सो द डेटा टाईप ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हेरिएबल्स इज नथिंग बट अ नंबर. सो नंबर टाईपमध्ये तर त्यांनी सांगितले एक्झाम्पल दिले बघा की इथं त्यांनी वॅर वाय नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि वॅर झेड नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे. आणि इथं त्यांनी काय केलं बघा, एक इंटिजर नंबर असाइन केला आहे आणि एक फ्लोटिंग पॉईंट नंबर केला आहे. सो हिअर ऑल्सो मायनस अँड प्लस पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही असू शकतं, फक्त ते इंटिजर किंवा फ्लोटिंग पॉईंट नंबर्स असणं गरजेचं आहे. आणि जर अशा प्रकारच्या व्हॅल्यू जर आपण असाइन करत असेल मीन्स द व्हॅल्यू इज इन द फॉर्म ऑफ इंटिजर ऑर floating point number. If these two types of values are going to assign to any kind of variable, so the data type of that variable should be considered as number. त्यामुळे तो टाईप काय झाला नंबर झाला. सेकंड टाईप कोणता आहे तर स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग म्हणजे काय, सो यू नो दॅट स्ट्रिंग इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टर्स. ओके, मेनली कसं असतं की एखादी टेक्स्ट असेल तर टेक्स्ट काय असणार आहे तर ती टेक्स्ट आपण काय करतो तर बेसिकली त्या टेक्स्टमध्ये नंबर ऑफ काय असतात कॅरेक्टर्स असतात. So that characters we can treat that characters as a string. So string are used to store text. String are used to store the text. String must be inside of either double or single quote. आता याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल दिले बघा, वॅर एक्स इज इक्वल टू डबल कोट हॅलो लिहिलं. आता हॅलो ही काय टेक्स्ट आहे. म्हणजे बघा मी जे एखादं व्हेरिएबल इथं डिक्लेअर केलं, कन्सिडर की मी व्हेरिएबल डिक्लेअर करतो ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी कॉमा ई कॉमा एफ, असे थोडेफार मी नंबर व्हेरिएबल्स घेतो, एफ आणि नंतर जी पण घेतो आणि त्यानंतर मी काय करतो आहे क्लोज करतो आहे. आता मी तर ए इज इक्वल टू काय केलं तर 10 घेतलं तर आय कॅन ट्रीट दिस व्हेरिएबल टाईप इज नंबर. म्हणजे हा कोणता झाला रे, सो दिस व्हेरिएबल विल ट्रीट ॲज अ नंबर टाईप ऑफ व्हेरिएबल. ओके, NUMBER. आता जर मी समजा बी इज इक्वल टू हे दुसरं व्हेरिएबल आहे, बी इक्वल टू मी डबल कोटमध्ये समजा HELLO केलं, हॅलो केलं. नाव दिस व्हेरिएबल इज गोइंग टू ट्रीट ॲज अ आय कॅन से दॅट स्ट्रिंग. तर स्ट्रिंग म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टर्स. बट इथे एक गोष्ट समजून घ्या की स्ट्रिंग टाईपमध्ये तुम्ही काहीही लिहू शकता. आता काहीही लिहू शकता म्हणजे काय, इफ आय विल असाइन सी दिस, इफ आय विल असाइन सी इज इक्वल टू डबल कोट 10 then this is also going to treat as a string. So type of this C should be string. तुम्ही म्हणा सर कसं काय, because 10 is the number. Yeah, I know that 10 is a number but it is enclosed within double quote. So here this will treat as a string, not a number. हा number होणार नाही. Everything inside double quote will be treated as a string. Keep in mind, don't forget this.
त्यामुळे डबल कोटमध्ये तुम्ही जर काही लिहिलं तर ते काय ट्रीट होतं, स्ट्रिंग होतं, हे लक्षात घ्या. इथं त्यांनी सरळ सरळ काय दिलं, टेक्स्ट दिलेले आहेत, तरीसुद्धा आपल्याला ती नंबरची पण गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, कारण त्याच्यावरती पण आपल्याला काय एक्झाम्पल्स विचारणार आहेत पुढे जाऊन. त्यामुळे इथं वॅर STR इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी घ्या किंवा हॅलो घ्या, इफ दे आर एन्क्लोज विद इन डबल कोट और सिंगल कोट दे कॅन ट्रीट ॲज अ स्ट्रिंग. ओके, म्हणजे बघा स्ट्रिंग आर यूज फॉर स्टोरिंग टेक्स्ट. स्ट्रिंग मस्ट बी इनसाइड आयदर डबल कोट और सिंगल कोट. सो दिस इज अबाउट द स्ट्रिंग. नाव देर आर 2 एक्सेप्शन्स रिगार्डिंग द स्ट्रिंग टाईप. आता स्ट्रिंगच्या काही 2 व्हॅल्यूज आहेत, त्याला एक्सेप्शन आहे. काय आहे बघा, बुलियन टाईप म्हणतो. तिसरा कोणता टाईप आहे, बुलियन आहे. इट रिप्रेझेंट्स ओनली 2 व्हॅल्यूज, दॅट इज डबल कोट ट्रू और सिंगल कोट ट्रू अँड डबल कोट फॉल्स और सिंगल कोट फॉल्स. ऑल रिलेशन, आय कॅन से दॅट ऑल रिलेशनल कॉमा कंडिशनल अँड लॉजिकल ऑपरेटर्स. पुढे जाऊन बघायचे आपल्याला रिलेशन ऑपरेटर्स कोणते आहेत, कंडिशनल ऑपरेटर कोणते आहेत आणि लॉजिकल ऑपरेटर्स कोणते आहेत, हे आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे. तर इथं ऑल रिलेशनल कंडिशनल अँड लॉजिकल ऑपरेटर्स प्रोड्यूस बुलियन व्हॅल्यूज आयदर ट्रू और फॉल्स और येस और नो. म्हणजेच काय बघा, की समजा इथं मी एखादं व्हेरिएबल डिक्लेअर केलं डी इज इक्वल टू अँड इफ आय एम गोइंग टू असाइन TRUE टू इट, तर ट्रू किंवा मी काय करेन याला फॉल्स असं असाइन करेन, तर त्या केसमध्ये याचा टाईप काय होणार नाही आहे, स्ट्रिंग होणार नाही आहे. लक्षात घ्या, STRING स्ट्रिंग होणार नाही. तो काय होणार आहे, सो इट विल बी ट्रीटेड ॲज अ BOOLEAN, बुलियन म्हणतो आपण त्याला. ओके, नाउ हियर डी इज इक्वल टू ट्रू किंवा डी इक्वल टू फॉल्स विल ट्रीट ॲज अ बुलियन टाईप ऑफ व्हॅल्यू. मग सर म्हणायचं मी ते डबल कोडमध्ये ट्रू म्हणजे ती स्ट्रिंग झाली का, येस इट इज स्ट्रिंग, बट 2 अपवाद आहेत. 2 अपवाद म्हणजे कोणते, तर ट्रू आणि फॉल्स. या दोन्हीपैकी जर कोणती एखादी व्हॅल्यू जर असाइन करत असेल एखादं व्हेरिएबल किंवा होल्ड करत असेल, सो ॲट दॅट टाईम द व्हेरिएबल टाईप शुड बी ट्रीटेड ॲज काय, बुलियन, नॉट अ स्ट्रिंग. ओके, त्यानंतर आहे 4th इन्फिनिटी. आता इन्फिनिटी म्हणजे काय, समटाइम्स वाईल कॅल्क्युलेटिंग एनी काइंड ऑफ मीन्स ड्युरिंग एनी ऑपरेशन इफ a number is divisible by 0, if any number is divisible by 0, so it gives a special value that is nothing but infinity. म्हणजे इम्प्रॉपर ऑपरेशन एखादा होत असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी काय करतोय, एखादा नंबर घेतो आणि मी त्याला समजा मी म्हटलं तर फॉर एक्झाम्पल असं करूया आपण, E इज इक्वल टू असं कन्सिडर करा की 10 और आय कॅन से दॅट A डिवाइड बाय 0. असं जर ऑपरेशन आलं तर या केसमध्ये ईचा टाईप कोणता असणार आहे, तर इन्फिनिटी असणार आहे. काय असणार आहे, इन्फिनिटी. म्हणजे डिव्हिजिबल बाय 0चा जिथं कन्सेप्ट येतो तिथं काय असणार आहे, टाईप ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हेरिएबल इज इन्फिनिटी. ओके, अँड देन आफ्टर दॅट नल इज देअर. 5th डे टाईप इज नल. नल म्हणजे नथिंग, काहीच नसतं त्याच्यामध्ये, जस्ट लाईक 5 सेट इन मॅथ्स. तुम्हाला माहिती आहे मॅथ्समध्ये 5 सेट असतो. 5 सेट म्हणजे त्याच्यामध्ये एक इलिमेंट असत नाही. ओके, एकच इलिमेंट असत नाही. ओके, तर तो इलिमेंट काय असतो, तर बेसिकली बघा, नो इलिमेंट इज देअर इन द, आय कॅन से दॅट इन द सेट दॅट इज रेफर्ड ॲज अ 5 सेट. ओके, आता याच्यामध्ये 5 सेटचा कन्सेप्ट काय की बघा, बेसिकली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 5 सेट म्हणजे ज्याच्यामध्ये एक इलिमेंट नसतो असा 5 सेट. मग एखादं व्हेरिएबल आहे जावास्क्रिप्टमध्ये ज्याला व्हॅल्यू मी काहीच असाइन करत नाही आहे. आता व्हॅल्यूज असाइन करत नाही म्हणजे त्याला काही तर व्हॅल्यू असाइन करावं लागेल. म्हणजे इथं बघा F इज इक्वल टू, मी काय करतोय, डबल कोट स्टार्ट करतो, डबल कोट क्लोज करतोय. म्हणजे या दोन्ही डबल कोटच्या मध्ये काहीच नाही, एक सिंगल स्पेस पण नाही. यू आर नॉट गोइंग टू अलाव एनी काइंड ऑफ सिंगल स्पेस टू दॅट पर्टिक्युलर व्हेरिएबल्स व्हॅल्यू. त्यामुळे इथं डबल कोट स्टार्ट करा, डबल कोट कंप्लीट करा, किंवा सिंगल कोट स्टार्ट करा, सिंगल कोट आणि लगेच सिंगल कोट कंप्लीट करा. सो दिस विल ऑल्सो ट्रीट ॲज अ नल. नल म्हणजे नथिंग इनसाइड इट, म्हणजे काही असणार नाही, त्याला म्हणतो आपण नल. इन जावास्क्रिप्ट नल इज जस्ट अ व्हॅल्यू विच मीन्स नथिंग, empty or unknown. It is supposed to be a something that doesn't exist. म्हणजे आपण म्हणतो की आभासी आपण काय करतो, ती कल्पना करतो की बाबा एखाद्या व्हेरिएबल आहे त्याला काहीच व्हॅल्यू नाही आहे. काहीच व्हॅल्यू नाही म्हणजे नथिंग इज देअर इन दॅट पर्टिक्युलर, आय कॅन से द व्हेरिएबल रेफर ॲज अ नल. आणि 6th वन आहे तर अनडिफाईन आहे. आता हे अनडिफाईन म्हणजेच काय बघा, अनडिफाईन्ड म्हणजे जे डिफाईन केलेलं आहे पण त्याला व्हॅल्यू असाइन केलेली नाही आहे. म्हणजे बघा एखादं व्हेरिएबल डिक्लेअर केलं मी, मीन्स वॉट, सी दिस, I had declared 3 variables A, B, C over here, but I had not assigned any value to C. I had assigned value to A as a 10, B to 20, and I had not assigned any value to the variable C. म्हणजे मी C ला व्हॅल्यू काहीच त्या प्रोग्राममध्ये यूज घेतलेली नाही. तर इथं कसं आहे, तर G नावाचं व्हेरिएबल आहे, मी G ला इथं व्हॅल्यूज असाइन करत नाही आहे. आणि ज्यावेळी मी G ची व्हॅल्यू प्रिंट करणार आहे, ज्याला काही व्हॅल्यू असाइन नाही आहे किंवा ते प्रोग्राममध्ये वापरलेलं पण नाही, फक्त जस्ट काय केलेलं आहे, मी ते डिक्लेअर केलेलं आहे. तर या केसमध्ये द टाईप ऑफ G इज अनडिफाईन्ड. काय असतो तो, अनडिफाईन असतो. ओके,
आय होप की तुम्हाला डेटा टाईप्स कळाले असतील आणि व्हेरिएबल कसं डिक्लेअर करायचं कळालं असेल, कारण हा बेस आहे जावास्क्रिप्टचा. इफ हे जर कन्सेप्ट तुमचे क्लिअर असतील तरच यू कॅन राईट द कोड इन द जावास्क्रिप्ट. त्यामुळे व्हेरिएबल म्हणजेच काय, इट रेफर्स टू द व्हॅल्यू, रेफरन्स ऑफ द व्हॅल्यू. एखाद्या व्हेरिएबलला आपण जी व्हॅल्यू असाइन करणार आहे त्या व्हॅल्यूवरती त्याचा काय असतो, डेटा टाईप असतो. सो देर आर इन ऑल 6 डेटा टाईप्स आर देअर: नंबर, स्ट्रिंग, बुलियन, आय कॅन से दॅट इन्फिनिटी, नल अँड अनडिफाइनड. त्याच्यामध्ये नंबर कधी असणार आहे, जर एखादा व्हेरिएबल इंटीजर ऑर फ्लोटिंग पॉईंट नंबर घेत असेल, सो दॅट व्हेरिएबल शुड ट्रीट ॲज अ नंबर. इफ any variable is going to take the value inside it, inside a double quote or single quote, that will be treated as a string. But there are two exceptional cases for that, that is true and false. If true and false is going to assign to any variable, then it will treat as a boolean, not a string. जर एखाद्या व्हेरिएबलला मी डिव्हिजन बाय 0 करत असेल, डिवाइड 0 करत असेल, तर त्याचा टाईप कुठला असतो, इन्फिनिटी असतो. एखाद्या व्हेरिएबलला जर मी व्हॅल्यू डबल कोट स्टार्ट करतो, डबल कोट कंप्लीट करतो, म्हणजे काही घेत नाही, जस्ट लाईक 5 सेट. पण 5 सेट आपण म्हणतो, 5 सेटचं नोटेशन आहे. ओके, तसंच हे नल म्हणजे काय, तर त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू नाही आहे काय. ओके, त्यामुळे काय ते नल असतं. आणि अनडिफाईन म्हणजेच काय, मी डिक्लेअर केलं पण त्याला व्हॅल्यू असाइन केली नाही. म्हणजे एखादं व्हेरिएबल मी यूज केलं आहे, इथं असं म्हटलं बघा, फॉर एक्झाम्पल त्यांनी दिले बघा, अलर्ट व्हॅर एज नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं त्यांनी आणि ते प्रिंट केलं. आता हे अलर्ट म्हणजे काय तुम्हाला पुढे जाऊन कळेल की अलर्ट कधी वापरतात, कशासाठी वापरतात. बट हिअर इट इज यूज टू प्रिंट द व्हॅल्यू होल्ड बाय द व्हेरिएबल. सो व्हॅर एज एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं मी एज, आणि ते व्हेरिएबल मी प्रिंट करतो आहे. सो दॅट टाईम दिस व्हॅल्यू शुड बी अनडिफाईन, कारण या एजला मी व्हॅल्यूज असाइन केली नाही, इनिशियलाइज केलेच नाही त्याला, त्यामुळे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, अनडिफाईन असणार आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द कन्सेप्ट ऑफ डेटा टाईप्स इन जावास्क्रिप्ट. आता याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो ऑपरेटर्स पार्ट आहे, कारण आपल्याला पुढे जाऊन अर्थमॅटिकल ऑपरेशन्स करायचे आहेत, लॉजिकल ऑपरेशन्स आपल्याला प्रोग्राम थ्रू करायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला ऑपरेटर्स हा कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे, व्हेरिएबल हा कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं होतं, ॲज वेल ॲज डेटा टाईप्स हा कन्सेप्टसुद्धा आपल्याला क्लिअर करणं गरजेचं होतं, जो की आपण या इथंपर्यंतच्या सेशनमध्ये आपण तो क्लिअर केलेला आहे. ओके, आता ऑपरेटर्स म्हणजे काय, ॲज यू नो दॅट इन मॅथमॅटिक्स देर आर ऑपरेटर्स टू परफॉर्म द मॅथमॅटिकल ऑपरेशन. और एखादं ऑपरेशन जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय लागतं रे बाळांनो, ऑपरेटर लागतं. सो ऑपरेटरमध्ये प्लस साईन आहे, इथं दिले बघा, अर्थमॅटिकल ऑपरेटर्स बघा, हे पहिलं दिले बघा, अर्थमॅटिकल ऑपरेटर्स इन जावास्क्रिप्ट. ऑपरेटर्स आर यूज टू डू अर्थमॅटिकल अँड लॉजिकल ऑपरेशन्स. ऑपरेटर्स दॅट पुढं आहे त्याचं कंटिन्यू करतो मी. ऑपरेटर्स दॅट रिक्वायर्स 1 ऑपरंड इज कॉल्ड अर्नरी ऑपरेटर, अँड ऑपरेटर दॅट रिक्वायर्स 2 ऑपरंड्स आर कॉल्ड बायनरी ऑपरेटर्स. म्हणजे बघा, याचा अर्थ समजून घ्या. अर्नरी ऑपरेटर म्हणजे काय, की एखादं व्हेरिएबल एकाच ऑपरेटरबरोबर जात असेल तर त्याला म्हणतो आपण अर्नरी ऑपरेटर. पण एखादं मला ऑपरेशन करायचं आहे, पण त्या ऑपरेटरला 2 व्हेरिएबल लागतात, एक व्हेरिएबलमध्ये ते सफिशियंट होत नाही, 2 व्हेरिएबल लागतात, त्याला काय म्हणतो आपण, बायनरी ऑपरेटर. आता लेट्स सी दिस. ॲक्च्युली आय हॅड सपोज मी काय केलेलं आहे, ए एन बी या व्हेरिएबल्स घेतो इथं, आता घेतलेलं असं कन्सिडर करा, आणि मी बीची व्हॅल्यू असाइन करतो आहे बी इक्वल टू 20. नाव आय एम गोइंग टू ॲड सी इज इक्वल टू ए प्लस बी. आता इथं प्लस ऑपरेटर जे आहे विच इज फायर्ड, मीन्स हे यूज कुणावरती केलेलं आहे, तर इफ यू नो दॅट प्लस ऑपरेटर हा जो कन्सेप्ट आहे यासाठी ऑपरंड 2 लागतात. ऑपरंड म्हणजे व्हेरिएबल्स, त्यामुळे ए आणि बी या दोन्हींची ॲडिशन करायचं असेल तर ए प्लस बी वापरतो. म्हणजे असं फक्त म्हणू शकत नाही प्लस बी. ओके, प्लस बीनं काहीच होणार नाही, म्हणजे ए प्लस बी केलं तरच काय होणार आहे, ए आणि बीची व्हॅल्यू ॲड होईल आणि ती व्हॅल्यू कुणाला जाऊन सेव्ह होणार आहे, सीला. सो इन द सेम वे इफ ऑपरेटर रिक्वायर्स, एक ऑपरेटर जर ऑपरेटर रिक्वायर्स 2 ऑपरंड्स, देन इट इज रेफर्ड ॲज अ बायनरी ऑपरेटर. बघा इथं म्हणलेलं आहे, ऑपरेटर अँड ऑपरेटर्स इज ऑपरेटर्स दॅट रिक्वायर्स 2 ऑपरंड्स आर कॉल्ड बायनरी. आणि असे काही ऑपरेटर्स आहेत जे एकाच व्हेरिएबलवर जातात, पुढे त्याचं एक्झाम्पल पण आहे आपल्याला, प्लस प्लस अँड मायनस मायनस, दीज आर कॉल्ड ॲज अ अर्नरी ऑपरेटर्स. ओके, नाव देर आर सम ऑपरेटर्स इन दॅट अर्थमॅटिक ऑपरेटर्स आहेत, रिलेशन ऑपरेटर्स आहेत, ॲज वेल ॲज लॉजिकल ऑपरेटर्स आहेत. त्याच्यातलं अर्थमॅटिक ऑपरेटर आपण बघतोय. अर्थमॅटिकल ऑपरेटर्स आर यूज इन मॅथमॅटिकल एक्सप्रेशन इन द सेम वे दॅट दे आर यूज इन द अल्जेब्रा. फॉर फॉलोइंग जस्ट टेक द एक्झाम्पल, where a is equal to 40 and b equal to 4.5. Now what I done over here, if I want to add these 2 variables, then I must use arithmetic operator. I want to take the subtraction, multiplication, division, then arithmetic operators plays an important role. Now कोणकोणते ऑपरेटर्स आहेत इथं तुम्हाला दिसते बघा, प्लस साईन दिलेलं आहे फॉर ॲडिशन, मायनस फॉर सबस्ट्रॅक्शन, डॅश आहे बघा इथं सबस्ट्रॅक्शन, स्टार साईन आहे कीबोर्डवरती असतं ते म्हणतं मल्टिप्लिकेशन, फॉरवर्ड स्लॅश आहे, हा फॉरवर्ड आहे, असा उलटा असेल त्याला बॅकवर्ड म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो आपण, त्याला बॅकवर्ड. म्हणजे समजा मी असा जर ड्रॉ केला
तर हा बॅकवर्ड झाला. आता माझा आहे कसा तर असा आहे फॉरवर्ड. सो दिस फॉरवर्ड विल गो फॉर डिव्हिजन अँड दिस बॅकवर्ड विल गो फॉर, आय कॅन से दॅट फॉरवर्ड हा कशासाठी असेल, डिव्हिजनसाठी असेल. बॅकवर्डचा प्रश्न उलटा येतो. ओके फाईन. त्यानंतर पर्सेंटेज साईन आहे. ओके काय पर्सेंटेज साईन आहे. सो पर्सेंटेज साईन कशासाठी वापरतात, सो इट इज रेफर्ड ॲज अ मॉड्युलस. नॉर्मली हे आपण ॲव्हरेजसाठी वापरतो. पर्सेंटेज म्हणजे पर्सेंटेजचा कन्सेप्ट इथं येत नाही जावास्क्रिप्टमध्ये. पर्सेंटेज म्हणजे त्याचं नाव काय मॉड्युलस आहे. अँड दिस इज नथिंग बट इट जस्ट रिटर्न्स रिमाइंडर आफ्टर द डिव्हिजन. यू नो दॅट इफ आय विल डिवाइड 3 बाय 2 म्हणजे 3ला मी जर 2 डिवाइड केलं तर त्याची रिमाइंडर व्हॅल्यू ही 1 असेल. सो दॅट इज नथिंग बट द remainder after the division. Now here if a's value is 4 and b's value is 4.5, so what will the answer of a plus b? So a plus b will be 44.5. If a minus b 35.5, a into b 180, a divided by b 8.89 and a modulus b means what, 40 ला आपण 4.5 ने डिवाइड करणार आहे आणि जे काही बाकी राहील रिमाइंडर राहील दॅट रिमाइंडर इज हिअर दॅट इज 4. सो दिस मॉड्युलस हा थोडासा समजून घ्या, हा तुमच्यासाठी नवीन आहे. मॉड्युलस इज नथिंग बट रिमाइंडर आफ्टर द डिव्हिजन. आता प्लस साईन जो इथं मी दिलेला आहे तो अरिथमॅटिकल ऑपरेटर आहे. तो ॲडिशन हा त्याचा पहिला मेन काय यूज आहे टू टेक द ॲडिशन. पण या प्लस साईनचा दुसरा अजून एक रोल आहे इन जावास्क्रिप्ट दॅट आय एम गोइंग टू एक्सप्लेन आफ्टरवर्ड्स. बट स्टील कीप इन माइंड दिस प्लस साईन इज गोइंग टू ॲड द 2 न्यूमरिकल व्हॅल्यूज. जे 2 नंबर टाईप ऑफ व्हॅल्यूज जर असतील व्हेरिएबल असतील तरच ते ॲडिशन करतं. जर न्यूमरिक व्हॅल्यू नसतील अँड यू आर ट्राईंग टू यूज द प्लस साईन देन व्हॉट विल हॅपन विल सी इन नेक्स्ट सेशन. ओके सो हिअर सी दिस ऑपरेटर्स ॲरिथमेटिक ऑपरेटर प्लस डॅश मायनस ॲस्ट्रिक साईन म्हणजे स्टार साईन मल्टिप्लिकेशन फॉरवर्ड स्लॅश डिव्हिजन पर्सेंटेज रिमाइंडर आफ्टर द डिव्हिजन. ओके नाव हिअर आय एम गोइंग टू यूज one program to explain these particular operators. Okay, now just we'll start the practical session. I am going to demonstrate the concept of use of arithmetical operators. So first tag, as we know that less than exclamation mark, हा जो मी काही लिहितोय आता जो सुरुवातीचा जो काही मी कोड लिहितोय हा कोड याच पद्धतीने लिहिला जातो. यालाच म्हणतात स्ट्रक्चर ऑफ HTML. ओके किंवा स्ट्रक्चर ऑफ आय कॅन से दॅट जावास्क्रिप्ट. त्यामुळे जावास्क्रिप्टचा कोड लिहित असताना तुम्हाला कोड हा स्मॉल लेटर्समध्ये लिहायचा असतो कारण जावास्क्रिप्ट ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. HTML ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज नाही, हे लक्षात घ्या. सो फर्स्ट टॅग इज लेस दॅन एक्सक्लेमेटिव्ह मार्क डॉक टाईप HTML. हे प्रत्येक कोडला पहिला सुरुवातीला लिहावंच लागतं कारण बिकॉज यू वॉन्ट टू ट्रीट दॅट पर्टिक्युलर कोड ॲज अ HTML डॉक्युमेंट. ओके त्यानंतर कोणता टॅग येतो रे तर HTML टॅग येतो. मला वाटतं की तुम्हाला हा पोर्शन आय थिंक HTML चॅप्टर तुम्हाला चालू केला नसेल पण ठीक आहे. मी तुम्हाला तरीसुद्धा सांगितलं की जी टेक्स्ट आपण अँगल ब्रॅकेटमध्ये लिहितो त्याला आपण टॅग असं म्हणतो आणि हे टॅग्स मात्र कसे असतात तर ते प्री डिफाईन असतात. म्हणजे मी माझा स्वतःचा टॅग इथं लिहू शकत नाही. ओके HTML टॅग हा सेकंड टॅग येतो. त्यानंतर हेड टॅग येतो, हा फॉर्मॅट ठरलेला आहे फिक्स आहे. त्यानंतर कुठला टॅग येतो तर टायटल टॅग येतो अँड यू शुड सेट वन टायटल म्हणजे तुम्हाला एक टायटल द्यायचं आहे. तर मी असं लिहितो की यूज ऑफ अरिथमॅटिकल ऑपरेटर्स स्लॅश टायटल अँड देन यूज स्लॅश हेड. ओके हा स्ट्रक्चर ठरलेला आहे. म्हणजे पहिला टॅग कोणता असणार आहे हा, दुसरा हा असणार आहे HTML, तिसरा हा, चौथा हाच असणार आहे आणि पाचवा हाच असणार आहे. ओके इथंपर्यंत आपला कोड काय असेल बेसिकली सेम असेल. आता याच्यानंतर मला चालू करायचं कुठला सेक्शन तर बॉडी सेक्शन चालू करायचं आहे. ओके अँड आय एम गोइंग टू राईट द स्क्रिप्ट ब्लॉक SCRIPT. त्याचं LANGUAGE लँग्वेज इज इक्वल टू काय लिहायचं आपल्याला जावास्क्रिप्ट असं लिहायचं आहे. कालच्या लेक्चरला मी हे तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल टू जावास्क्रिप्ट. ओके फाईन. आता मला काय करायचं आहे, व्हॉट इज माय एम, आय वॉन्ट टू यूज द arithmetical operators and I want to display that result on the web page. Now here see this, what are the arithmetic operators are there, see this plus minus asterisk means addition, subtraction, multiplication, division and modulus. Now how many operations I want to carry out, I want to carry out 5 operations, addition, subtraction, multiplication, division and modulus. Means for that 5 operation I should take, I can declare the variables to store that addition, subtraction, that operations. Okay, but for that I will declare, so the two variables I am going to declare the two variables which holds that values a comma b
and then for addition I'm going to use add, for subtraction I will go for sub, for multiplication I will go for mul, for division I will go for div, and for modulus that is remainder I will go for r. म्हणजे मी काय केलं इथं, सो आय हॅड व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस स्टेटमेंट, डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल्स यूज्ड इन द प्रोग्राम. ओके, व्हेरिएबल्स म्हणजे मी काय केलं, हे डिक्लेरेशन केलेलं आहे. म्हणजे ए नावाचं एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं, बी नावाचं एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं, नंतर ॲडिशन मला ॲडमध्ये सेव्ह करायचे आहे, सबस्ट्रॅक्शन मला सब या व्हेरिएबलमध्ये सेव्ह करायचे आहे, मल्टिप्लिकेशन मी MULमध्ये सेव्ह करणार आहे, डिव्हिजन मी DIV या व्हेरिएबलमध्ये सेव्ह करणार आहे, आणि मॉड्युलस म्हणजे रिमाइंडर व्हॅल्यू मी R या व्हेरिएबलमध्ये सेव्ह करणार आहे. आता याच्यानंतर मला काय करायचं आहे, सी दिस, आय एम गोइंग टू असाइन व्हॅल्यूज टू दॅट व्हेरिएबल्स. A इज इक्वल टू 10 and B इक्वल टू, आय एम गोइंग टू असाइन 3 व्हॅल्यू टू द B. आता ह्या व्हॅल्यूज मी असाइन केल्या, म्हणजे मी या व्हेरिएबलचा काय केला, यूज केला आहे. आय कॅन असाइन ऑर इनिशियलाइज दीज व्हॅल्यूज ऑर दीज व्हेरिएबल व्हॅल्यूज इनसाइड द डिक्लेरेशन पार्ट ऑल्सो. म्हणजे मी असंही तर लिहू शकतो किंवा हे सेपरेट दोन लिहू शकतो. तुम्ही दोन्ही बी कुठलं यूज करा. मी तर काय करतो आहे, मी इथं डिक्लेअर करत नाही आहे, त्याला इनिशियल तिथं करत नाही आहे, मी काय करतो आहे, खाली करतो आहे. बघा मी केलं, बघा A B ॲड सब मल्टिप्लिकेशन डिव्हिजन R हे व्हेरिएबल्स डिक्लेअर केले, आणि त्यानंतर मी Aची व्हॅल्यू 10 सेमिकोलन, Bची व्हॅल्यू 3 सेमिकोलन. ओके, नंतर नेक्स्ट लाईनला चला. आता मला करायचं ॲडिशन घ्यायचं आहे, मग माझ्या व्हेरिएबल कुठला आहे, ॲड इज इक्वल टू, ॲडिशनसाठी कुठला ऑपरेटर आहे, कुणाची ॲडिशन करायची, A आणि Bची, सो A प्लस B. So this will display or I can say that it will store the addition of A and B. नंतर मला काय करायचं, सबस्ट्रॅक्शन घ्यायचे, म्हणजे मी काय करणार, SUB इज इक्वल टू A मायनस B. ओके, त्याच्यानंतर मला डिव्हिजन घ्यायचं, सॉरी मल्टिप्लिकेशन घ्यायचं, MUL इज इक्वल टू, मी व्हेरिएबलवरती डिक्लेअर केलेले आहेत A इंटू B. ओके, त्याच्यानंतर माझं व्हेरिएबल कुठला आहे, तर डिव्हिजनसाठी DIV आहे, DIV इज इक्वल टू A फॉरवर्ड स्लॅश. ओके, B, डोंट फॉरगेट टू प्रिंट हिअर फॉरवर्ड स्लॅश, हे फॉरवर्ड स्लॅश आहे. Okay, and then I will go for R is equal to A modulus. Modulus means percentage sign B. Now here what I had done, I had just calculated the values of the respective variable named as add, SUB, MUL, DIV and R. मी फक्त calculate केल्या, त्या डिस्प्ले केल्या का नाही केल्या. So I am going to end here SCRIPT, then slash body, then slash HTML. ओके, बघा मी काय केलं सुरुवातीला, सो मी थोडंसं समोर घेतो आहे, म्हणजे मला एक्झॅक्टली तुम्हाला हे पूर्ण कोड, अख्खा कोड एकाच याला दाखवता येईल. ओके, बघा काय केलं मी, तर डॉक टाईप HTML घेतलं, HTML टॅग घेतला, हेड टॅग घेतला, टायटल टॅग लिहिला, स्लॅश हेड केलं, नंतर बॉडी, स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल टू जावा स्क्रिप्ट असा हा टाईप आहे स्क्रिप्टिंग लँग्वेजचा, तो लिहिला. इथं पण तुम्ही बदलू शकत नाही, ॲज इट इज लिहा. आता इथून पुढे तुमचं लॉजिक आणि तुमचा प्रोग्राम काय आहे त्याच्यावरती इथला पार्ट डिपेंड राहील. मला काय करायचं आहे, आय वॉन्ट टू टेक ॲडिशन, आय वॉन्ट टू टेक सबस्ट्रॅक्शन, आय वॉन्ट टू टेक मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ॲज वेल ॲज रिमाइंडर ऑफ 2 नंबर्स. मग मी त्यासाठी 2 व्हेरिएबल लागतील, म्हणून मी 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले A आणि B. त्यांना मी 2 व्हॅल्यूज असाइन केल्या, Aला व्हॅल्यू 10 आणि Bला व्हॅल्यू 3 असाइन केली. अँड देन आय एम गोइंग टू टेक ॲड व्हेरिएबल अँड आय वॉन्ट टू ॲड दॅट 2 व्हॅल्यूज A प्लस B. अगेन आय हॅव टेकन SUB व्हेरिएबल, इन दॅट SUB आय स्टोअर्ड A मायनस B, multiplication A into B, division A forward slash B, and R is nothing but A modulus B. आता हे सगळं मी काय केलं, आय कॅन से दॅट मी हे कॅल्क्युलेट केले फक्त, पण मी अजून डिस्प्ले केला का नाही डिस्प्ले केला. मी हा कोड सेव्ह करतो, क्लिक ऑन फाईल, हाऊ टू सेव्ह द कोड, फाईल मेनूला क्लिक करा, एक ऑप्शन आहे सेव्ह, त्याला क्लिक करा, तुम्हाला डायलॉग बॉक्स ॲपियर होईल. या डायलॉग बॉक्समध्ये तुम्हाला स्वतःला काय करायचं आहे, तर प्रोग्राम सेट करायचा आहे. माझा डेस्कटॉपवरती स्टँडर्ड 11 नावाचा फोल्डर आहे LPCKचा, तो ओपन केला मी. याच्यामध्ये मी जावास्क्रिप्ट नावाचा फोल्डर तयार केला होता कालच्या लेक्चरला, तो ओपन करतो आहे, आणि याच्यामध्ये मी फाईलचं नाव देतो ARI. तुम्ही मी त्यावेळी पण सांगितलं होतं आणि आताही सांगतो आहे, फाईलचं नाव काही देऊ शकता, बट यू शुड असाइन .html एक्सटेन्शन आफ्टर द फाईल नेम. म्हणजे मी ARITH हे नाव दिलं आहे फाईलला, पण .html मला कंपल्सरी द्यावं लागेल, बिकॉज the code of JavaScript should be saved with the extension referred as .html. Now click on save button. तुम्ही जेव्हा हा कोड सेव्ह कराल त्यावेळी तो कोड तुमच्या फोल्डरमध्ये जाऊन सेव्ह होईल. इथं मी फोल्डर ओपन ऑलरेडी करून ठेवलेलं आहे बघा. तर इथं ARITH नावाची फाईल मला मिळाली, त्याचा टाईप काय तर क्रोम HTML डॉक्युमेंट आहे. नाव एक्झिक्यूट रन दिस कोड. हा कोड मी फक्त टाईप केला
आणि हा कोड टाईप केल्यानंतर मी आता काय करतो आहे, हा कोड रन करतो आहे. रन कसं करणार, तर सिम्पली डबल क्लिक ऑन दॅट. तुम्ही तो डबल क्लिक करा त्या फाईलवरती आणि तुमचा जो काही कोड तुम्ही लिहिलेला आहे त्याचं आउटपुट तुम्हाला कुठे मिळणार आहे, या स्क्रीनला बघायला मिळेल. सध्या माझ्या स्क्रीनला काहीही नाही आहे, बट मला इथं काय मिळते बघा, टायटल यूज ऑफ अरिथमॅटिकल ऑपरेटर्स. हे जे टायटल मला मिळालं ते मी कुठं लिहिलेलं आहे बघा, आय हॅड एनक्लोज दॅट टायटल इन द टायटल सेक्शन. बघा इथे यूज ऑफ अरिथमॅटिकल ऑपरेटर्स, हे जे मी टायटल बारमध्ये लिहिलेलं आहे, टायटल टॅगमध्ये लिहिलेलं आहे. सो दॅट इज गोइंग टू व्हिज्युअलाइज ऑन द डिस्प्ले ऑन द टायटल बार ऑफ ब्राउझर ॲप्लिकेशन. बट वेबपेजवरती काय दाखवलं गेलं का, नाही दाखवलं, काहीच दाखवलं नाही. कारण तुमच्या कोडमध्ये फक्त तुम्ही कॅल्क्युलेशन केलेलं आहे. यू हॅव सेव्ड दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यूज टू द रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबल, बट यू हॅव नॉट डिस्प्लेड दॅट व्हॅल्यू ऑन द वेब पेज. म्हणजे या कोडमध्ये फक्त तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, पण डिस्प्ले केले का, नाही केलेलं आहे. नाव हाऊ टू डिस्प्ले दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यूज ऑन द वेब पेज, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे फक्त कॅल्क्युलेट करून ठेवणं इतपत नाही चालणार, आपल्याला त्या व्हॅल्यूज डिस्प्ले पण करावं लागतील ना. म्हणजे युजरला दाखवावं लागतील, बाबा 10+3 काय आहे, 13 आहे, 10-3 किती आहे, तर 7 आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला त्या व्हॅल्यूज दाखवावं लागतील. तर त्यासाठीचा जो काही आय कॅन से सिंटॅक्स आहे किंवा त्यासाठीचं जे काही कमांड आहे, ती कमांड मी तर लिहितो. तर सध्या लक्ष द्या तुम्ही थोडंसं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं अलर्ट बोललो होतो, पण तो अलर्ट आता आपल्याला इथे घ्यायचं नाही. आपल्याला घ्यायचा DOCUMENT, डॉक्युमेंट. ओके, सो डॉक्युमेंट हा एक ऑब्जेक्ट आहे जो प्रीडिफाईन आहे. मगाशी सांगितलं होतं डॉक्युमेंट हा कीवर्ड आहे. जसा हा कीवर्ड काय करतो आहे, तर तुमच्या या वेब पेजला काय करतो, रेफर करतो. या हा जो काही सेक्शन आहे इथला पूर्ण हा वाईट सेक्शन, याला डॉक्युमेंट वर्डनी जावास्क्रिप्टमध्ये रेफर केलं जातं. ओके, म्हणजे बघा डॉक्युमेंट वर्ड इज रेफर टू द वेब पेज एरिया. आणि त्याच्यावरती मला लिहायचं आहे म्हणून डॉट WRITELN मीन्स व्हॉट इज मिनिंग ऑफ दिस डॉक्युमेंट डॉट राईटएलन, आय वॉन्ट टू डिस्प्ले समथिंग ऑन द वेब पेज. दॅट्स वाय आय रिटर्न document dot write ln, and in that write ln you should write the, or you should display one message and its value. आता थोडंसं लक्ष द्या, कारण हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मी असं म्हणतोय तर की द ॲडिशन ऑफ A and B, कारण मला माहिती आहे ॲडिशन कोणाची घेतली, मी इथं A आणि B या व्हेरिएबलची घेतली, तेव्हा मी म्हणलं द ॲडिशन ऑफ A and B इज. ओके, मी थोडंसं फॉर्मॅटिंगसाठी असं करतो आहे बघा. म्हणजे मला मॅसेज काय मिळाला पाहिजे, द ॲडिशन ऑफ A and B इज, हे थोडंसं फॉर्मॅटिंग वापरलं मी. आणि इथं मी लिहितो आहे काय, तर कशामध्ये ॲडिशन माझी आहे, तर ॲडिशन ही कोणत्या व्हेरिएबलमध्ये आहे, ॲडमध्ये आहे. सो आय विल राईट ADD ॲड ओव्हर हिअर, क्लोज द ब्रॅकेट अँड सेमिकोलन. हा सिंटॅक्स आहे. कसा लिहिला जातो बघा, एखादा मॅसेज ज्यावेळी मला डिस्प्ले करायचा आहे वेब पेजवरती, त्यावेळी मी कसं लिहितो, तर डॉक्युमेंट हा ऑब्जेक्ट आहे. डॉक्युमेंट त्याची एक मेथड आहे राईट एलन, सो दॅट शुड बी ॲक्सेस लाईक दिस, डॉक्युमेंट डॉट राईट एलन, डॉक्युमेंट डॉट राईट एलन इन ओपन ब्रॅकेट, हे फिक्स ओपन ब्रॅकेट. डबल कोटमध्ये तुम्हाला जो काही मेसेज द्यायचा आहे तो मेसेज तुम्ही द्या. म्हणजे डबल कोटमध्ये जे तुम्हाला लिहावंसं वाटतं, जे काही दाखवायचं आहे ते तुम्ही लिहू शकता. अँड आफ्टर दॅट यू मस्ट क्लोज दॅट डबल कोट, अँड आफ्टर दॅट क्लोज द ब्रॅकेट अँड सेमिकोलन. सो दिस इज द फॉर्मॅट टू डिस्प्ले अ मॅसेज ऑन द वेब पेज सिम्पली. आता सरळ काय होतं बघा, मी आता हे करतो, कॉपी करतो आणि मी हे स्टेटमेंट किती वेळा पेस्ट करतो आहे, तर 5 टाइम्स, बिकॉज आय नो दॅट आय हॅड टेकन ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन अँड रिमाइंडर. तेव्हा मला किती स्टेटमेंट लागणार आहेत, 5. मी काय करणार, डॉक्युमेंट डॉट राईट एन सेकंड याच्यामध्ये काय येणार आहे, सबस्ट्रॅक्शन, मी फक्त SVB म्हणतो, सबस्ट्रॅक्शन, देन मल्टिप्लिकेशन, देन आय कॅन गो फॉर डिव्हिजन अँड आय विल गो फॉर मॉड्युलस और रिमाइंडर. कन्फ्यूज व्हायला नको, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन. ओके, आता ॲडिशन इज काय आहे, तर कशामध्ये आपण ॲडिशन सेव्ह केलेली आहे, ॲडमध्ये सेव्ह केली. मग सबस्ट्रॅक्शन कशामध्ये सेव्ह केली आपण, SUB या व्हेरिएबलमध्ये केले, बरोबर का. सबस्ट्रॅक्शन बघा A-B. मल्टिप्लिकेशन कशामध्ये सेव्ह केली आपण, MUL या व्हेरिएबलमध्ये सेव्ह केलेलं आहे. नंतर डिव्हिजन कशामध्ये सेव्ह केली आपण, DIV मध्ये सेव्ह केली. आणि रिमाइंडर कशामध्ये सेव्ह केले आपण, तर R मध्ये केले. म्हणजे तुम्हाला हे कळत असेल की ॲड, सब, MUL, डिव्हिजन आणि R हे काय तरी व्हेरिएबलचे नाव आहेत. ओके ना. आय हॅड सेव्ड दॅट पर्टिक्युलर values to the respective variables named as addition in add,
subtraction in SUB, okay, like this, and so on, remainder in R. Now I had just displayed the message, means I had displayed that particular message on the screen by using document.writeLn. आता मी जो काय हा कोडमध्ये बदल केलेला आहे, चेंज केलेला आहे, आय शुड सेव्ह दॅट चेंज. सो क्लिक ऑन फाईल अँड सिम्पली क्लिक ऑन सेव्ह. आता ते परत नाव विचारणार का तुम्हाला? नाही विचारणार, कारण ऑलरेडी तुम्ही त्या फाईलला नाव दिलेलं आहे. हां, चुकून जर तुम्ही फाईलला क्लिक करून सेव्ह एजला क्लिक केलं तर तुम्हाला ते नाव परत विचारेल. बट आय डोंट वॉन्ट टू क्रिएट अनदर फाईल, आय वॉन्ट टू अपडेट द कोड इन द सेम फाईल. म्हणजे मला त्याच फाईलमध्ये मी काय केले, चेंजेस केलेत. त्यामुळे मी काय करतो, फाईलला क्लिक करतो आणि सेव्हला क्लिक करतो. मिनिमाइज दिस अँड अगेन रन द कोड. म्हणजे तो मगाचा जो कोड आहे ARITS, तोच कोड मी रन करतो. बघा, मी रिफ्रेश डबल क्लिक करतो. आता मी रन केलं तर माझ्या स्क्रीनला काय काय मिळते आहे बघा. जस्ट आय एम गोइंग टू इन्क्रीज द आय कॅन से दॅट झूम. आय एम गोइंग टू झूम दिस पर्टिक्युलर पेज. बघा काय म्हणलं आहे बघा, इथं जे काही मी इथं लिहिलेलं आहे कोडमध्ये ते सगळं मला आलं. द ॲडिशन इज काय आलं बघा, ॲड. हे पहिलं स्टेटमेंट आहे माझं. सेकंड स्टेटमेंट व्हॉट इज दॅट, द सबस्ट्रॅक्शन ऑफ A and B इज SUB. दिस इज माय सेकंड स्टेटमेंट. Third statement is the multiplication of A and B is MUL, and the fourth statement that I got, the division of A is DIV, and the fifth statement that I got over here, the remainder of A and B is R. Now what I had displayed over here, so actually I want to display the exact value held by this add variable, the exact value held by the sub variable, the exact value held by MUL variable. In the same way, the exact value of div variable as well as this R variable. म्हणजे मी काय करण्याचा प्रयत्न केला की मी मॅसेज डिस्प्ले केला आहे, बट आय हॅड नॉट डिस्प्लेड द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल. मग काय होतं बघा, समजून घ्या. document.writeLमध्ये डबल कोटमध्ये जे तुम्ही दिलेलं आहे, जसं काही टाईप केलेलं आहे, इन द सेम मॅनर इट इज गोइंग टू डिस्प्ले ऑन द वेब पेज. म्हणूनच मला काय मिळालं बघा, द ॲडिशन ऑफ A and B इज ॲडच मिळाले मला. यस ऑर नो, ॲड मिळालं मला. ओके, now I don't want this add over here, I want to display the value hold by add. So what to do for the same, म्हणजे मला काय करायचं आहे तर ॲडनी होल्ड केलेली व्हॅल्यू मला डिस्प्ले करायची आहे. ॲड ADD असं नको आहे मला. मग मी काय करतो, डबल कोड इथं कंप्लीट करतो, हा डबल कोड काढून टाकतो. म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, डबल कोडमध्ये जो मॅसेज असेल हा असाच्या असा मॅसेज काय होणार आहे, वेब पेजला डिस्प्ले होणार आहे. म्हणजे मला काय मिळालं बघा, द ॲडिशन ऑफ A and B इज एवढंच मिळणार आहे मला. आणि हे डबल इक्वल टू, आणि हे फक्त मी फॉर्मॅटिंगसाठी घेतलं बघा, हे म्हणजे थोडंसं कळावं म्हणून किंवा हे पुढं. आता इथं मला काय मिळणार आहे, तर इथं मी काय करतो आहे बघा, प्लस साईन वापरतो. आता हे प्लस साईन का वापरायचं हे मी तुम्हाला सांगतो आता. ओके, इथं पण मला प्लस डबल कोड इथं आतमध्ये कंप्लीट करतो आणि प्लस साईन यूज करतो. हा डबल कोड इथं कंप्लीट करतो आणि प्लस साईन यूज करतो. पुढचे डबल कोड मला इथेच करायला लागतील. इथं पण मी डबल कोड कंप्लीट करतो आणि प्लस साईन घेतो. इथंही मी डबल कोड कंप्लीट करतो आणि प्लस साईन घेतो आणि पुढचा आरचा डबल कोड काढून टाकतो. ओके, म्हणजे बघा काय केलं मी. आता थोडंसं समजून घ्या. द ॲडिशन ऑफ A and B इज हा जो मॅटर आहे तो तुम्हाला ॲज इज दाखवणार जाणार आहे वेब पेजला. फक्त ॲड सब MUL डिव्हिजन R मी काय केलं, डबल कोडच्या बाहेर काढले, कारण मला माहिती आहे डबल कोडच्या आतमध्ये लिहिलं तर ते तसेच प्रिंट होतात, ॲडच दिसतं आहे आपल्याला, बरोबर ना. इथं बघितलं तुम्ही मगाशी ॲड मिळतं आहे, सब मिळतं आहे, MUL मिळतं आहे. आता मी ते बाहेर काढलं, पण बाहेर काढत असताना त्यासाठी एक सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स कसा असतो की ही एक स्ट्रिंग आहे जी डबल कोटमध्ये आहे आणि एक व्हॅल्यू आहे जी या व्हेरिएबलनी सेव्ह केलेली आहे, कोणत्या, ॲड व्हेरिएबलनी. and if you want to display a message with a value held by variable, so it must be joined by using plus sign. The subtraction of A and B is, तुम्ही म्हणाल इथं सबस्ट्रॅक्शन म्हणजे इथं मायनस लिहिलं चालतं का, नाही. इफ यू वॉन्ट टू जॉईन टू टर्म्स, जॉईन म्हणजे काय, एकत्र करणं म्हणतो आपण त्याला, तर त्यासाठी तुम्हाला प्लस साईनच हेल्प करतं. म्हणजे एक मॅसेज आहे आणि त्या मॅसेजसमोर तुम्हाला काय डिस्प्ले करायचं आहे, व्हॅल्यू होल्ड बाय अ व्हेरिएबल, देन यू मस्ट इंट्रोड्यूस प्लस साईन इन बिटवीन द मॅसेज अँड द व्हेरिएबल नेम. त्यामुळे मी साईडच प्लस घेतलेलं आहे, कुठं मायनस नाही घेतलं, इथं मल्टिप्लिकेशनला स्टार नाही घेतलं, डिव्हिजनला इथलं फॉरवर्ड स्लॅश नाही घेतलं, कारण प्लस साईन मी मग तुम्हाला सांगितलं होतं की प्लस साईन प्लेज टू रोल्स. एक असतं ॲडिशन इफ दॅट व्हेरिएबल टाईप्स आर नंबर, अँड सेकंड असतं कॉन्कॅटनेशन. व्हॉट इज मिनिंग ऑफ कॉन्कॅट, कॉन्कॅट मीन्स जॉईनिंग ऑफ टू स्ट्रिंग्स. म्हणजे दोन स्ट्रिंग जर जोडायच्या असतील तर त्याला प्लस साईनसुद्धा वापरतात. पण स्ट्रिंग म्हणजे काय ते तुम्हाला कळालं असेल की स्ट्रिंग म्हणजे डबल कोडमध्ये असणारी व्हॅल्यू, ही एक स्ट्रिंग आहे आणि एक व्हेरिएबल आहे ज्याने व्हॅल्यू होल्ड केलेली आहे. त्यामुळे मी ह्या दोन गोष्टी जोडतो आहे कशाने, प्लस साईनने. सो अगेन क्लिक ऑन फाईल and just save whatever changes you have made over here, and again you just run the code. Okay, तुम्ही रन करू शकता.
रन केलं तुम्हाला काय मिळालं बघा. आता मगाचा कोड काय होता, द ॲडिशन ऑफ ए अँड बी इज काय दाखवत होतं, ए डबल ए दाखवत होतं. आता काय मिळालं मला 13. म्हणजे काय मिळालं, व्हॅल्यू होल्ड बाय ॲड. ही कुठं दाखवली तुम्हाला, या मॅसेजच्या पुढे, इज हे ग्रेटर दॅनच्या पुढे दाखवली का, यस. ओके. द सबस्ट्रॅक्शन ऑफ ए अँड बी इज काय 7 आहे. द मल्टिप्लिकेशन ऑफ ए अँड बी इज काय 30 आहे. द डिव्हिजन ऑफ ए अँड बी इज 3.333 काय असेल ते. अँड द रिमाइंडर ऑफ ए अँड बी इज 1. नाव सी दिस. आता मला काय करायचं आहे, तर बेसिकली मला हे जे काय सगळे स्टेटमेंट एका लाईनला आलेले आहेत ते मला लाईन बाय लाईन घ्यायचं. म्हणजे पहिला काय म्हणणार आहे, द ॲडिशन ऑफ ए अँड बी इज 13. नंतर सेकंड लाईनला द सबस्ट्रॅक्शन ऑफ ए अँड बी इज 7. तिसऱ्या लाईनला द मल्टिप्लिकेशन ऑफ ए बी 30. असं लाईन बाय लाईन पाहिजे. तर मग काय करतो, अगेन यू आर सपोज टू जस्ट इंट्रोड्यूस प्लस साईन. अँड आता ही तुम्हाला HTML चॅप्टर झालेलं नाही त्यामुळे तुम्हाला थोडंसं अवघड जात असेल. सो HTML चॅप्टरमध्ये एक टॅग आहे, त्या टॅगचं नाव आहे BR, ब्रेक लाईन. ब्रेक लाईन म्हणजे लाईन ब्रेक करणं. तर तो इथं मी ॲड करतो आहे. आता मी डबल कोडमध्ये का लिहितो आहे हा, तर मी आता सध्या कोणत्या ब्लॉकमध्ये, स्क्रिप्ट ब्लॉकमध्ये आहे का. स्क्रिप्ट ब्लॉक मी बॉडी सेक्शनमध्ये नाही, मी कोणत्या ब्लॉकमध्ये, स्क्रिप्ट ब्लॉकमध्ये. त्यामुळे स्क्रिप्ट ब्लॉकमध्ये फक्त आणि फक्त जावास्क्रिप्टचेच काय असतील, कोड असतील, इन्स्ट्रक्शन असतील, दुसऱ्या कुठल्या असणार नाहीत. ओके. त्यामुळे मी काय केलं, डबल कोटमध्ये BR लिहिलं बघा. आता हे ॲज इट इज लिहा. आता नॉर्मली तुम्हाला माहिती आहे व्हेरिएबलचं नावानंतर परत मला पुढे ॲड करायचं म्हणून मी प्लस साईन घेतलं. ॲड म्हणजे जॉईन करायचं आहे, त्यामुळे BR घेतलं. आता हे सगळं मी कॉपी करतो आणि प्रत्येक स्टेटमेंटच्या पुढं काय करतो, प्लस साईन. जस्ट मिनिट, मी हे कॉपी करतो, Ctrl+C, अँड देन आय एम गोइंग टू पेस्ट इट ऑन एव्हरी इन एव्हरी स्टेटमेंट. शेवटच्या स्टेटमेंटची गरज नाही, कारण याच्या पुढं काही स्टेटमेंट नाही आहे, त्यामुळे शेवटच्या स्टेटमेंटला लिहायची गरज नाही. फक्त एक लक्षात घ्या, या BRचा अर्थ काय समजून घ्या, की नेक्स्ट लाईन, याच्या पुढचं जे स्टेटमेंट आहे ते नेक्स्ट लाईनला जाईल. म्हणजे सबस्ट्रॅक्शन नेक्स्ट लाईनला जाईल, परत त्याच्या पुढे BR आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन नेक्स्ट लाईनला जाईल. जर समजा तुम्ही ही तर आता फॉर एक्झाम्पल हे सगळं मी लिहिलेलं आहे बघा. आता मी सेव्ह करतो कोड आणि हा रन करून दाखवतो. रन करण्यासाठी तुम्ही फक्त रिफ्रेश करू शकता. परत एकदा सेम काय मिळालं तुम्हाला, ॲडिशन ऑफ ए अँड बी 13 म्हणजे लाईन बाय लाईन मिळालं तुम्हाला. ओके. मीन्स यू गॉट द स्टेटमेंट, एव्हरी स्टेटमेंट ऑन अ सेपरेट लाईन. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं की समजा हे BR मी इथून काढून टाकलं, सपोज हे BR मी इथून काढून टाकतो, तर काय होईल रे. सो हिअर जस्ट अगेन सेव्ह धिस कोड अँड रिफ्रेश द सेम. मला पहिले 3 स्टेटमेंट वेगवेगळ्या लाईनला मिळाले, पण नंतरचे 2 स्टेटमेंट मला एका समोर मिळाले बघा. द डिव्हिजन ऑफ ए अँड बी हे मिळालं, लगेच रिमाइंडर. कशामुळं, बिकॉज आय हॅव कॅन्सल दिस प्लस BR हिअर इट सेल्फ. त्यामुळे तो BR लिहिणं गरजेचं आहे. शेवटच्या स्टेटमेंटला काही गरज नाही, कारण त्याच्यानंतर पुढचं स्टेटमेंट कुठलं येत नाही. सेव्ह करा आणि जस्ट रिफ्रेश इट, अगेन यू विल गेट द सेम आउटपुट. ओके. आय होप की तुम्हाला हा जो काही मी कोड घेतलेला आहे तो कळाला असेल. जर कोडच्या बाबतीत काही डाऊट असेल तर जस्ट रिवाइज दिस कोड वन्स. एकदा रिवाइज करून बघा किंवा पुन्हा हा व्हिडिओ ऐका, त्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की काय केलेलं आहे. आणि मी एक्सप्लेन जे केलेलं आहे ते प्रॉपर आता केलेलं आहे. ह्याच्यापेक्षा स्लो आपण जाऊ शकत नाही, कारण आपल्याला टाईम ड्युरेशनचं लिमिट आहे. त्यामुळे तुम्हाला थोडंसं सिच्युएशन थोडीशी तुमच्या कंट्रोलमध्ये पण ठेवावं लागेल आणि त्या दृष्टीनं आपल्याला काम पण करावं लागेल. ओके. की मी हा कोड इथं दिलेला आहे. हा कोड मी थोडासा इथं पॉज करतो आहे. ज्याला कोणाला व्हिडिओ नंतर बघायचा आहे त्यांनी व्हिडिओ पॉज करून हा कोड तुम्ही लिहू शकता ॲज इट इज. आणि हा कोड तुम्हाला बुकमध्ये लिहायचा आहे. ओके. सो आय होप की वॉट एव्हर इन्फॉर्मेशन नॉलेज आय डिलिव्हर्ड टुडे इटसेल्फ रिगार्डिंग जावास्क्रिप्ट, it is understood from your side, and you will just I can say that re-watch the video if you have not understood the same concept. So for today's session I am going to stop here. Tomorrow we will meet at again 7 o'clock. Okay. But एक गोष्ट लक्षात घ्या की अननेसेसरी चॅटिंग करत बसू नका. लेक्चर जे चालू आहे त्याचे कंटेंट काय ते थोडेसे तुम्ही समजून घ्या, म्हणजे तुम्हाला थोडंसं काय अवघड जाणार नाही. ओके. फाईन. थँक्यू सो मच वन्स अगेन, अँड वी विल सी टुमॉरो ॲट 7 o'clock. टिल दॅट स्टे होम, स्टे सेफ.